हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 26 ऑगस्ट आणि आज श्रावणी सोमवार पण आहे आणि आज कृष्ण जन्माष्टमी पण आहे. तर तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा. आणि आता आमचा कृष्ण पण तयार होणार आहे, त्याला तयार करायचं आहे. तर आता मी त्याची अगोदर तयारी करते आणि नंतर मी भेटते तुम्हाला. चला आता मी आली आहे अजिंक्यला शाळेत सोडून आणि आज मार्केटमध्ये दाखवतो मला किती छान दिसतं माझे पूर्ण. आज मार्केटमध्ये सगळीकडे शेवग्याच्या पानांची भाजी दिसते, कारण आज गोकुळाष्टमीला आवर्जून लोक करतात ही भाजी. आणि आजच्या दिवशी केलेली भाजी गोड लागते, बाकी दिवशी केलेली जराशी तुरट लागते, पण आजच्या दिवशी माहिती नाही का पण गोड लागते. कारण असं म्हणतात की देवकी आणि वासुदेव जेव्हा कंसाने त्यांना तुरुंगात ठेवलेलं तेव्हा त्यांना फक्त शेवग्याच्या पानांची भाजी आणि भाकरी दिली जायची असं म्हणतात. तर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भाजीच्या चवीमधला हा फरक तुम्ही अनुभवला आहे का ते पण मला कमेंट करून सांगा. आणि जर अनुभव घेतला नसेल तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण याचा अनुभव येईल. आता मी अजिंक्यला शाळेत पोचून आली आहे. आता पटकन जाते किचनमध्ये आणि जेवणाला सुरुवात करते, कारण परत मला लवकर जायचं त्याला आणायला. मीटिंग पण आहे शाळेत, तर त्याच्यासाठी लवकर जायचं आहे आणि त्याला आल्यावर खूप भूक लागते, म्हणून अगोदरच जेवण बनवावं लागतं तर यायच्या अगोदर. आणि येईपर्यंत 12-12:30 होतात. तर आता जाते पटकन जेवण बनवून घेते आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते.
आता वाजलेत संध्याकाळचे 8 आणि आता आमच्याकडे बड्डेची तयारी सुरू झाली आहे. तर मी पण आता किचनमध्ये जाते, थोडासा नाश्ता बनवते येणाऱ्यांसाठी. तर काय बनवते ते पण दाखवते आणि नंतर मग तयारी काय काय चालू आहे ते पण दाखवते तुम्हाला. आणि आता जाऊया आपण तिकडे. आज सासूबाईंचा 75वा वाढदिवस आहे, तर त्याचं सेलिब्रेशन आहे. आणि इथे मावशी ताटामध्ये त्याच्यामध्ये दिवे बनवत आहेत आणि त्यांचं बनवतात त्याचा आकाराचे दिवे ठेवायचे, त्याच्यामुळे त्या आकारामध्ये ठेवत आहेत. आणि इकडे काकी आणि मी साबुदाणे वडे बनवतो आहे, कारण आज गोकुळाष्टमी असल्यामुळे बऱ्याच जणांचे उपवास पण आहेत. तर त्याच्यामुळे साबुदाणे वडे ठरवलेत बनवायचे आणि ते आम्ही बनवतो आहे. आणि मावशी तिकडे ताट तयार करत आहेत दिव्यांचं. मावशीने छान असं स्वस्तिक बनवलं आहे. याच्यामध्ये बरोबर 75 दिवे राहिलेले आहेत स्वस्तिकमध्ये. आणि ताट पण काकीने खूप मोठं आणलेलं, तर त्याच्यामध्ये छान असं झालं हे स्वस्तिक. आणि आता त्याच्या फुलवती आहेत त्या आतमध्ये ठेवत आहेत आणि छान दिसत आहेत. पेटवल्यावर अजून जास्त छान वाटतील. विकीला म्हणावा हे कर काय काय माहिती काय ते व्हिडिओ कॉल म्हणतात. हे कोणी आणलेलं? कोणी आणलं होतं? उज्ज्वला. राधा ह्याला विकीला व्हिडिओ कॉल कर. हा आजी एवढ्या वर्षांची झाली. किती आजी किती वर्षाची झाली? 1000 रुपये. पाय कर पाय कर पाय मी नंतर नंतर अपासून दे. राजाभिषेक मिळालेला आज मम्मा काय कर चांगला वास. अजिंक्य आगीकडे मस्ती करू नकोस हा. कोणाने नंतर ओवाळूया सगळ्यांनी, पहिली हे घेऊया. थांब ते करूया. बाबा थांब आई. शांत बस. तिकडे जमा नाही काय नाही काय नाही आम्हाला काय नाही. बसायचं बाजूला. अजिंक्य आता नाही घ्यायचं. अजिंक्य जरा थांब, जरा थांब रे. जरा थांब हा. राधा घे. राधा घेतली. अरे बापरे कच्च्या आमसाठी मी घरी आहे. अजिंक्य इकडे ये, जाऊ नकोस हा. इथे बस, इथे बस. तुम्ही दोघं पप्पा असे व्हा ना. माझी नाट विचारते माझी, तुझी मैत्रीण का ना? आयुष्यात मैत्रीण लागते ना, म्हणून त्या मैत्रीण मला देते. ते मला हो आता आई
घेऊन गेला का सगळं? हो आपण दिलं त्यांनी. काय रे गौराई सजवताय. बस इथे बस. इकडे इकडे काय जाम ना की कोण बोलतो? कोण राहिला सुचेत सिनियरिटी प्रमाणे वाटतं हे सगळं. हा तो म्हणा होतो ना आजीला मी पण ओळणार आहे ना. कार्तिकेयला बोलू. कार्तिकेय तो कुठे विश्लेषणाला खूप लोक आहेत इकडे. हळू. हिला बोलायला दे ना. काढ गं. भगवानी पकडा. त्याच्यावर लक्ष आहे सगळं. माझ्यावर कशाला राग ह्याला त्याला पकडा. तिकडून जा तिकडून जा तिकडून जा. ह्याला पकड तू कोणी ताट पकडी बघायची आजीला. मामा फोटो काढ. एकच फोटो काढा. फोटो कोणता काढत आहे? आता मामा आजीच्या हातात दे. आजीच्या हातात दे. Happy birthday to you. Happy birthday dear Ai. Happy birthday to you. Bless you. May God bless you. Happy birthday to you. कार्तिकेय मधला उठ रे. सगळं पाहिजे. कार्तिकेय मस्त. व्हेरी गुड. खातो आता. इकडे बघा रे. थोडी पुढे.